आता जसं आपण इथं खूप आरामात राहत आहे, मुलं आहेत, नातवंड आहेत, किंवा मुलं आत्ता लहान आहेत, शिकत आहेत, मातापिता आहेत, किंवा विवाह झाला आहे, तर मग आशा आहे की मूल होईल, त्याचं संगोपन असं करेल. तर इथून तर एक दिवस निघावं तर लागेलच. ते कधीही होऊ शकतं. चला, आता इथून मृत्यू झाला, पुण्यपापाच्या आधाराने स्वर्गात गेलात. स्वर्गाचा सुद्धा सीमित वेळ आहे, जसा इथला आहे. ती वेळ पूर्ण झाली की तेही म्हणतील तिथून चला. जबरदस्तीने, जसं इथून जबरदस्ती मृत्यू झाला तसंच तिथेही जबरदस्ती, बलात्कार होईल, जबरदस्ती, बळजबरीने. मग नरकात ढकललं जाईल पाप पुण्याच्या आधाराने. जेव्हा पापकर्म पूर्ण होतील तेव्हा तिथून निघा, नरकातून गाढव व्हा. गाढवाची योनी पूर्ण झाली की मग कुत्रा व्हा, चला. आणि कुत्र्याची वेळ पूर्ण झाल्यावर चला डुक्कर व्हा, आणि मग चला माणूस व्हा, आणि पुन्हा चला स्वर्गात, आणि पुन्हा चला नरकात. तर इथं परमात्मा म्हणतात, आगे गई ना बावडे रहते भी सब जा, अर्गन साहेब की बंदगी की ठेव ठिकाणा ना. सगळं चला चला सुरू आहे. तर त्या चला चलाचा नाश आता होईल, या ज्ञानाने होईल, कबीर भगवानांकडून होईल, आणि या खऱ्या नामस्मरणाने होईल, जे दासाजवळ आहे. आणि याचा एक फायदा अजून एक होईल आपल्याला, की आमच्या या जन्मात आमच्या परिवारावरील संकटही टळतील. आपलं आयुष्य शिल्लक नाही तरीही वाढवेल असा भगवान आहे हा. आपलं आयुष्यही वाढवतो. आपल्या मुलांचं, आपल्या कुटुंबांचं रक्षण करेल, आपल्या नातलगांचं देखील हा परमात्मा. आपण दुःखी होऊ नये म्हणून तिथपर्यंतही आपलं रक्षण करेल, की माझ्या आत्म्याला दुःख होऊ नये, तिथपर्यंत सुख देण्याचा प्रयत्न करील. हा असा परमात्मा आहे. हे कबीर भगवान आहेत. आता प्रसंग चालू आहे. ये सौदा फिरना ही संतो यूं सौदा फिरना ही, लोहे जैसा ताव जात है काया देश राही. 3 लोक और भवन चतुर्दश सब जग सौदे आही, और दुगने तिगने किए चौगने किन्हू मूल गवाही. ओय होय. हे मानव शरीर असं जाणा, जसे कारागीर असतात. जसा आपला शेतकरी कुटुंबात जन्म झाला या दासाचा, घरातले म्हणत असत की जा, हा नांगराचा जो फाळ आहे याला टोकदार करून आणायचा आहे, लोहाराकडे घेऊन जा. लोहाराकडे घेऊन जात असे, तो भट्टीत द्यायचा तो फाळ, आणि अशी आयरन फिरवायचा तो. जेव्हा तो पूर्णपणे लाल होत असे फाळ, त्या नांगराला एक लोखंडाचा लांब दांडा होता, आणि जेव्हा तो पूर्ण तापला जायचा तेव्हा लगेच काढून त्या आयरणीवर धरायचा आणि म्हणायचा की घण मारा, जोरजोरात मारा, मग थंड झालं की मग काही फायदा नाही. तर लगेच, म्हणजे गरम लोखंडावर लगेच घाव घालून त्याला पूर्ण टोकदार बनवून देत असे. असेच गरम लोखंडावर घाव घालून हे लोहार लोक, कारागीर, जसे हे स्क्रूड्रायव्हर वगैरे जे काही उलथनं चमचे हे बनवत असत. तर जेव्हा गरम आहे, गरम असताना घाव घातले, लोहावर घण घातले, की त्याचं जे हवं असेल ते आपण बनवू शकतो. थोडंसं थंड झालं की मग पुन्हा त्यावर हातोडे मारले तर त्याचा काही उपयोग नाही, वाकड तिकडं होऊन जाईल. तर अशाच प्रकारे परमात्म्याने सांगितलं की आपलं मनुष्य शरीर जोपर्यंत आहे, हे लोखंड तापलेलं आहे आपलं, आणि या गरम लोखंडावर घाव घातले तर काहीतरी होईल. आणि हे लोखंड थंड झालं, मृत्यू झाला, तर मग वाकडी तिकडी तोंड होतील, कुत्र्या डुकरांसारखी. त्याची वस्तू नाही बनणार, ज्यासाठी हे लोखंड तापवून गरम केलं होतं. तर हे जोपर्यंत ये लोहे जैसा ताव जात है और काया देश राही, हे मनुष्य जीवन आपलं बर्बाद होत आहे, याला सांभाळा. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत.
जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.